नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पायलट साबळे आज या प्रवासात तुमच्या सोबत असणार आहे. सगळ्यांनी सुट्टे पैसे काढून ठेवा, नंतर मला लफडी अजिबात नकोय. ते काय बेल्ट बांधायचे ते बांधून घ्या, कारण या प्रवासाला सुरुवात करायची आहे ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फुल 1 हाफ पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर टेक ऑफची वेळ झालेली आहे, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या विमानात आज बसलेल्या आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. तर आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये आपल्या कलाकारांना असणार आहे थोडं थोडं टेन्शन, कारण उद्याच्या भागात होणार आहे एका जोडीचं एलिमिनेशन. हा, पण आपण कशाला टेन्शन घ्यायचं, आपण फक्त हसायचं आणि हसवायचं. तेव्हा हसायला व्हा तयार, कारण प्रेक्षक परीक्षक निवडायची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येत आहेत एक शास्त्रज्ञ आणि एक विद्यार्थी. बघूयात काय गंमत येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि आनंद इंगळे. सांग सांग भोलानाथ, पेपर फुटेल काय, पेपर फुटेल काय, फोटो मधले शास्त्रज्ञ खाली येतील काय. सांग सांग भोलानाथ, चांगले मार्क मिळतील काय. 2 तास झाले मला प्रयोगशाळेमध्ये बंद करून ठेवलंय. मला कोणी सोडवायला पण येत नाहीये, आणि हा फोटो मधला शास्त्रज्ञ माझ्याकडे बघून पिदी पिदी हसतो. एक बार मेरे सामने आ जाओ, चुन चुन के बदला लूंगा, चुन चुन के बदला लूंगा. बापरे बापरे, कोण आहात तुम्ही? आत्ता मला बोलवलंस ना माझ्या समोर ये म्हणून. ओळख ओळख कोण आहे मी? सफरचंदवाला. सफरचंद विकणारा असतो तर एकच सफरचंद घेऊन गावभर फिरलो असतो का? अरे ओळख, न्यूटन. न्यूटन आहे मी, शास्त्रज्ञ न्यूटन. बाप रे, तुम्ही न्यूटन आहात? येस. हे तर माझ्यासाठी अत्यंत नूतन आहे. काय आहे? तुम्ही न्यूटन आहात? न्यूटन. न्यूटन. अच्छा, म्हणजे तोच का शास्त्रज्ञ, म्हणजे ज्याला फालतू शोधाची लॉटरी लागली? अरे माझ्या शोधाला फालतू म्हणतोस? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला रे मी. जो शोध तुम्हाला 20व्या वर्षी लागला तो मला पाळण्यात लागला. म्हणजे मी सारखा पाळण्यातनं खाली पडायचो. अरे गधाड्या, नापास झालास रे शास्त्रात. 24 मार्क पडले तुला. माझ्याशी बोलतोस तू शास्त्रज्ञ आहे मी, शास्त्रज्ञ. कुणाला माज दाखवताय तुम्ही? कुणाला माज दाखवताय? मला. आणि मला पण शोध लावता येतो, पण तुम्ही शोध लावण्याच्या लायकीचं काही ठेवलंय का? अरे त्याच्यासाठी शाळेत जायचं, अभ्यास करायचा. फालतूगिरी सगळी, सगळी फालतूगिरी, सगळी फालतूगिरी. शाळेत जाणं फालतूगिरी, फालतूगिरी, फालतूगिरी सगळी. मुळात तुम्ही शोध लावला त्याचा अभ्यास आम्ही का करायचा? म्हणजे काय? आणि मला सांग, तू कुणाचा अभ्यास करून शोध लावलास? मला कशाला अभ्यास करायला हवा? अरे मी शोधच नाही का एकदम लावला. तुम्ही शोध लावला त्याचा काही पुरावा आहे का? व्हिडिओ शूटिंग आहे का त्याचं? अरे मी कसं मान्य करायचं तुम्ही शोध लावलात? पुरावा काय आहे? गधड्या, सगळ्या जगाने मान्य केलं. अरे शोध मी पुरावा कसं काय? तुम्ही खोटे आहात. काय? आमच्याकडे बघा, रजनीकांत नावाचे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एकदा काय केलं, फुटबॉल खेळता खेळता अशी फुटबॉलला अशी किक मारली. तो बॉल असा गेला. शोधताय काय? गेला तो गेला, परत आला नाही, गेला. असं कसं होईल? अरे मी शोध नाही का लावला? जी गोष्ट वर जाते ती एकदा तरी खाली येते म्हणून. नाही नाही, रजनीकांत सरांनी बॉल मारला की जातो तो, परत येतच नाही कधी. मग त्यांनी दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, असे 7 बॉल त्यांनी मारले. ते परत आलेच नाही, सगळे हरवले. आज अवकाशामध्ये ते ग्रह म्हणून ओळखले जातात. तो तुमचा तो कोण? किटलीवाला शास्त्रज्ञ. किटली? चहाची किटलीवाला शास्त्रज्ञ कोण? चहावाला शास्त्रज्ञ कोण? ती किटली अशी काय, ती वाफ आली, ते वाफेच्या इंजिनाचा शोध लावला कोण? तो जेम्स वॅट. वॅटेल ते बोलू नका तुम्ही. अरे जेम्स वॅट. तोच तोच तो. जागतिक प्रदूषणाचा जनक आहे तो, जनक. काय बोलतोयस तू? अरे वाफेच्या इंजिनाचा शोध लावला त्यांनी, त्याच्याविषयी असं बोलताना लाज नाही वाटत? अरे वाफ काढली, पण त्याच्या खाली जाळलं काय? कोळसा जाळला ना. केवढा धूर झाला. जगातलं पहिलं प्रदूषण त्याच्यामुळे सुरू झालं.
मला वाटतं माझी खरंच जाण्याची वेळ झालेली आहे. अजिबात जायचं नाही, कुठेही जायचं नाहीये. बघा आता तुमची कशी तंत्रवतो मी एकेकाची ती. दुसरा शास्त्रज्ञ कोण तुमचा तो? कोण? ते काहीतरी असं लावलं, त्याच्या खाली असा अंधार असतो. काय अंधाराच्या वर काय असतं ते? अंधार पेटतो. काय काय ते? दिवट्या, बोल ना हा, हा, काय हा. ते? दिवा दिवा दिव्याचा शोध कोणी लावला? कोणी लावला म्हणजे? हा. आमचे सर थॉमस अल्वा एडिसन. का लावलात रे तुम्ही दिव्याचा शोध? असं काय बाळा, त्यामुळे रात्री सुद्धा कामं करता यायला लागली माणसाला. पण त्याच्यामुळे रात्रीचा अभ्यास सुद्धा करता येतो याचा शोध लागला ना रे पालकांना आणि शिक्षकांना. देवाने रात्री शोधून काढला, कारण दिवसभर अभ्यास केल्यानंतर, भरपूर कामं केल्यानंतर डोक्याला जरा आराम मिळावा म्हणून त्याने रात्री शोधून काढला ना रे. आणि तुम्ही दिव्याचा शोध लावून काय दिवे लावलेत रे? तुम्ही लाईटचा शोध लावला, त्याच्यामुळे नाईट शिफ्ट सुरू झाल्या, रात्रपाळ्या सुरू झाल्या, लोकांच्या हृदयावर ताण येऊ लागला, लोकांना हार्ट अटॅक येऊ लागले रे. ते त्याचं कारण तुमच्या एडिसन आहे. तुझा दुसरा शास्त्रज्ञ कोण तो? तुरेका तुरेका करत बोंबलेत बाहेर आला. कोण तो तुरेका? आता मात्र मी ऐकून घेणार नाही. युरेका युरेका असं म्हणत बाहेर आला रे आमचा आर्किमिडीज. अरे वस्तुमानाचा शोध लावला रे त्यांनी. अरे तुरेका तुरेका बोंबलत बाहेर आला, पण काही गुंडाळायचं नाही, तसाच बाहेर आला. आम्ही शास्त्रज्ञांनी शोध लावले, चुकलंच आहे आमचं जरा. आता मात्र जातो मी हे खरं. जाता येणार नाही तुला. काय? तुझी आता परीक्षा घेणार आहे मी. काय काय काय? लाव या मोबाईल वरनं फोन लाव. लाव फोन लाव. मला हा? नाही लावता येत. नाही, शास्त्रज्ञ आहेस ना, फोन नाही लावता येत. नाही. अॅनिमेशन म्हणजे काय सांग? कम्प्युटरचा शोध कुणी लावला सांग? सांग ना, पटकन सांग ना. मिक्सरचा शोध कुणी लावला? फ्रीजचा शोध कुणी लावला? ब्लूटूथचा शोध कुणी लावला? हा, अरे हे सगळे शोध माझ्या नंतर लागलेत, मला नाही माहिती. तुझ्या नंतर ते शोध लागले ते महत्वाचे नाही का रे? ते महत्वाचेच आहेत ना. पण आम्ही वाचत नाही ते कधी पुस्तकामध्ये. अंगठेधर, पायाचे अंगठेधर आता ताबडतोब माझ्या समोर, ही तुला शिक्षा आहे. धर अंगठे. हो धरले. इथे आता शिक्षक येतील, त्यांना सांगायचं की ही सगळी पुस्तकं आता बदला आणि याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी नवनवीन शोध लावलेत ना त्यांची सगळ्यांची नावं ऍड करा. स्वागत करूयात आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं. जयश्री स्वामी, गोपाल वानखेडे, अनिल वडघुले, दत्ता भालेराव आणि कविता घरटकर. जोरदार टाळ्या पाचही प्रेक्षक परीक्षकांसाठी. आणि आता वेळ आहे आजच्या आपल्या पहिल्या चॅलेंजर जोडीची. असं म्हणतात की गुरुशिवाय माणसाच्या आयुष्याला दिशा नाहीये, तर असाच एक प्रेमगुरू आता इथे येणार आहे, जो प्रेमाची व्याख्या शिकवतो एका मुलीला. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संतोष पवार आणि किशोरी आंबिये. आज मैं जवान हो गई हूँ, गुल से गुलिस्तान हो गई हूँ, शादी मेरी अब करो ना ओ मेरे बाप, शादी बिना भी क्या जीना, शादी मेरी अब करो ना ओ मेरे बाबा, शादी बिना भी क्या जीना. आज मी खूप खुश आहे. माझ्या बाबांनी सांगितलंय इथे मला स्वप्नांचा राजकुमार भेटणार आहे. गोरा गोरा पान, सोनेरी सोनेरी केसांचा, निळ्या निळ्या डोळ्यांचा. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, अल्लाह अल्लाह इनकार तेरा. आजा 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 आजा. आईचा घो. डिट्टो डिट्टो माझ्या स्वप्नांचा राजकुमार. गैरसमज. मी स्वप्नातला राजकुमार नाहीये, मी 2 जोड्यांची गाडवेड करून देणारा प्रेम गुरु. प्रेम गुरु. तुमच्या बाबांनी मला पाठवलंय तुम्हाला प्रेमाचा धडा द्यायला. द्या ना. काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे का? आधी मला कळायला पाहिजे ना तुम्हाला कसा मुलगा हवा. मला ना गोरा गोरा पान, गोंडस 8 पाऊंडाचा. अरे ही 300 पाऊंडाची बाई, बाबा. मेंदू 1 पाऊंडाचा तरी आहे का तुम्हाला? आहे. मग तो जरा वापरा आणि मला सांगा तुम्हाला नवरा मुलगा कसा हवा. हा. Yes. इम्रान हाशमी सारखा. पण काय माहितीये का, इम्रान हाशमी तुमच्या बाबांच्या बजेट मध्ये बसत नाही. मग तुम्ही चालाल. हा, तुम्ही इम्रान हाशमी सारखे दिसता, तुम्ही चालाल. बाई
माझ्यातलं काय तुम्हाला इम्रान हाशमी सारखं दिसतंय? तुमचे पाय. बाई तुमचा हिरो चुकतोय का अवयव चुकतोय? नाही, मी काय तुम्हाला म्हणतो माहिती का, तर आपण डुप्लिकेट इम्रान हाशमी पेक्षा एखादा ओरिजिनल दुसरा हिरो बघूया ना आपण. हा चालेल. ओके ओके सांगा सांगा. हा. सांगू? हा. सुनील तावडे. सुनील शेट्टी. सुनील शेट्टी माझ्या बजेट मध्ये बसत नाही हो. मग तुम्ही चालाल. अरे तुम्ही सुनील शेट्टी सारखे पण दिसता, मला चालाल. नाही पण बाई तुम्ही हत्ती मी अगरबत्ती. मला कसं आता मोस्ट इलिजिबल बॅचलर मुलगा पाहिजे. आहे कोणी नजरेसमोर? आहे. बस त्याला तुम्ही असा नजरेसमोर आडा. हा? आणि आता मला सांगा तुम्ही रोमांस कसा कराल? क्या बात आहे. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. अरे हा रामसेचा रोमांस झाला. आपल्याला आरामसे रोमांस करायचा आहे, आरामसे. कळलं का तुम्हाला? हा आता समजा तुमचा हिरो असा असा तिकडनं समजा हा तुमचा हिरो आहे. ओके हा आणि तुम्ही असं धावत जाऊन त्याला मिठी मारता. थांबा 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 जरा. अहो स्लो मोशन मध्ये यायचे, स्लो मोशन मध्ये. स्लो मोशन. हा मी हिरो समजा तुम्ही हिरो. ला 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 ला. परफेक्ट. चालेल चालेल हरकत नाही हरकत नाही. परफेक्ट आहे परफेक्ट आहे. ओके आता तुम्ही त्याला हळुवारपणे असं प्रेमाने प्रपोज कराल, लग्नाची मागणी घालाल. ओके ओके. ए माझ्या बरोबर लग्न कर ना. भाई जरा जरा तुम्ही एक काम करा, तुम्ही डायलॉग बोलू नका. तुम्हाला पिक्चरची गाणी वगैरे येतात का? येतात. मग गाण्यातून त्याला प्रपोज करा. ओके स्टार्ट. हा शुर आम्ही सरदार आम्हाला कुणाची भीती. अरे 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 मग काय असलं गाणं असतं का प्रपोज करायला? कोण कोण हिरो तरी कोण आहे तुमच्या नजरेसमोर? हरभजन. मी काय म्हणतो बाई, माणसाने स्वप्न कसं मोठं बघावं जरा. हिरो बदला ना प्लीज. चालेल चालेल. आहे ओके स्टार्ट गाणं. ले गई दिल मेरा मंचली. क्या बात है. ले गई दिल मेरा मंचली. खली वाली नो प्रॉब्लेम. भाई परफेक्ट गाणं निवडलंय. खाली वली खाली वली. बरं आता मला सांगा हिरो कोण आहे तुमच्या नजरेसमोर? खाली खली महाबली खली. अरे काय स्वप्न आहे का भंकस आहे? केवढा काय लग्न करायचं का आत्महत्या करायची तुम्हाला? आता तुम्हीच तर म्हणाला ना मोठं स्वप्न बघ म्हणून. नाही माझं चुकलं बाई, माझं चुकलं. काय तुमचा स्वप्नाचा आवाका फार मोठा आहे, माझाच आवाका छोटा आहे. तर माझ्या आवाक्यातील असा कोणतरी हिरो बघा ना. आहे. बोला लवकर बोला. हा. संतोष पवार. अरे आता खाली होता लगेच संतोष पवार. दिल आया गधे पे तो पवार क्या चीज है. ठीक आहे हरकत नाही हरकत नाही. बिचाराचं भलं होईल त्याच्या आयुष्याचं. त्याला आयुष्यभर ट्रॅव्हलिंगचा खर्चच नाही त्याला. कसं काय? तुमच्या कमरेवर बसून फिरणार ना तो. अरे आग लागली हिच्या लाजण्याला रे. अरे बास करा लाजणं ते. आता लाजू नका, लाजला तेवढं खूप झालं. पुढच्या आयुष्यासाठी बाकीचा ठेवा तुम्ही. पण मला काय म्हणते, हा हिरो फायनल आहे तुम्हाला? ओके आता आता त्याला प्रपोज करायचंय. ओके लास्ट फायनल गाणं. ओके स्टार्ट. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बाप बन जाए. हाँ बाप बन जाए. एक मिनिट काय बन जाए? बाप बन जाए. अहो साधारणपणे आधी बात बन जाए, मग लग्न बन जाए, मग रोमांस बन जाए, त्याच्यानंतर बाप बन जाए. तुम्हाला लाईफच्या सगळ्या स्टेप्स माहिती आहेत. चल प्रेम गुरु. मग मला चालाल तुम्ही. माझ्याशी लग्न करा तुम्ही. काहीतरी काय म्हणतो? नाही करा ना. तुमच्या स्वप्नातले राजकुमार कोण आहे? तो इम्रान हाशमी, नंतर सुनील तावडे, सुनील खली बिली, तो संतोष पवार. मी कसं काय चालेल तुम्हाला? पण त्या सगळ्यांमधले एक एक अंश आहेत तुमच्यात. म्हणून तुम्ही मला दंश मारणार का? नाही मला नाही चालणार बाई. का नाही चालणार? मला नाही जमणार. का नाही जमणार? काय कमी आहे माझ्यात? नाही बाई तुमच्या सगळ्यात जास्त आहे हो.
म्हणजे तुमच्यात सगळे गुण बिन 36 गुण सगळे जास्त आहेत, माझे तर मी अवगुण आहे, मीच कमी अवगुण असं आहे. मला नाही चला माझ्या घरच्यांना कोण उत्तर देणार? मी उत्तर देईन ना. काय? कोण कोण आहे तुमच्या घरी? हा? आई बाबा? नाही नाही, एक बायको 2 मुलं आहेत. जोरदार टाळ्या! निर्मितीताई, आपल्याला बऱ्याच प्रेक्षकांची पत्र आलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रेक्षक परीक्षकांचे गुण हा एक वेगळा भाग आहे या कार्यक्रमातला. तर त्यांचं असं मत आहे की परीक्षकांच्या कमेंट्सच्या अगोदर त्यांचे मार्क्स तुम्ही आम्हाला दाखवा, कारण असं होऊ शकतं की तुमच्या कमेंट्स झाल्या आणि त्याच्या प्रभावाखाली कदाचित मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणून आम्ही असं ठरवलंय की आता या आठवड्यात प्रेक्षक परीक्षकांचे गुण आधी आणि नंतर कमेंट्स आणि परीक्षकांचे गुण. तर बघूयात मग आता या ऍक्ट विषयी परीक्षकांचं म्हणजेच प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे आणि ते किती गुण देणार आहेत. 10 गुण. रेणुकाताई, कसा वाटलाय? अगं बाई, आता चांगलं बोललंच पाहिजे. नाही नाही, खूपच छान होतं. म्हणजे प्रेक्षक परीक्षकांनी अगदी बरोबर गुण दिलेत. मी आधी गुण देते आणि मग सांगते. माझेही 10. अत्यंत उत्तम परफॉर्मन्स होता. कीप इट अप. निर्मितीताई, मला एक काय गोष्ट आवडली माहितीये का किशोरी? स्लो मोशन मध्ये तू धावत आलीस. तुझ्यात एरवी एवढी ग्रेस आहे तुझ्या वावरण्यात, तुझ्या डान्स करण्यात, पण ते कॅरेक्टर पकडून तू ज्या पद्धतीने ते स्लो मोशन केलंस ना आज, ये या छोट्याशा मुलीसाठी. वा. निर्मितीताई, गुण किती देणार? मी नाही सांगणार. अरे यार, आज एलिमिनेशन आहे. अच्छा, म्हणजे निर्मितीताईंचे गुण असणार आहेत गुलदस्त्यात. मागच्या वेळीचे 30, आत्ताचे 20, म्हणजे एकूण 50 गुण. वा. आणि मागच्या आठवड्यातले सिंहासनाधीश तुम्ही आहात, त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला कोणी चॅलेंज करत नाही तोपर्यंत तुम्ही बसायचंय सिंहासनात. जोरदार टाळ्या. निर्मितीताई, काल माझ्या कामाचा तसा पहिलाच दिवस. पुणे मुंबई, मुंबई पुणे मी असा प्रवास करणार होतो. 4 तास लागले. लोकांनी मला अशा शिव्या घातल्या. अरे 20 मिनिटाच्या प्रवासाला तू 4 तास लावलेस, तुला काय अक्कल आहे? कसला पायलट आहेस तू? म्हणलं पोहोचला ते नशीब समजा. एकतर ते उडत नव्हतं म्हणून बाय रोड घेऊन आलोय सगळ्यांना. तर कसं आहे ना, आता मला थोडंसं शिकावं लागणार आहे. मी शिकतो ब्रेक मध्ये, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. तुम्हाला काय करणार? दहीहंडीचा थ्रिल. का आम्हाला का नाही कळणार? आम्ही पण दहीहंडी फोडली होती. कधी? बांधताना. त्वरी म्हणजे काय साधा काम नाही, एवढा अभ्यास लागतो मानवी सवयींचा. चल आता मी जातो पटकन. पण मी काय म्हणते, येताना जरा 4 चिंचा, 3 आवळे, 2 कैऱ्या, नंतर 1 कोकम तरी घेऊन या ना. आता मध्यरात्री तुझा बाप वाटेवर चिंचा आवळ्याचे वाटे लावून बसलाय का? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. चोरांचा आपल्याला नेहमीच राग येतो, पण कधी विचार केलाय का त्यांचं आयुष्य किती रिस्की असतं, किती टेन्शन असेल त्यांना त्यांच्या आयुष्यात. तर आता आपण जाणार आहोत एका चोर फॅमिलीमध्ये, आणि हा चोरटा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. रोमियो नाम मेरा, चोरी है काम मेरा. मैं कांदा चुराऊं, मैं बटाटा चुराऊं, मैं चोरी चोरी पहले चादर चुराऊं, फिर चादर चोरने को मैं ब्लदर में जाऊं. रोमियो नाम मेरा, चोरी है काम मेरा. रोमियो नाम मेरा, चोरी है काम मेरा. चोरणी ओवाळीते मी माझ्या चोराला, चोरणी ओवाळीते मी माझ्या चोराला. खनन खन चोरिया, खनन खन चोरिया, घेऊन ये तू आज चोरून, घेऊन ये माझ्या तू चोरट्या. चोरणी
बोलू नकोस. का? उगाच घोटाळ्यात अडकल्यासारखं वाटतंय. बरं बरं, हा घे डबा. हा. एक घर फोडून झाल्यानंतर दुसरं घर फोडायच्या आत हा डबा फोड. खिचडी आणि पापड दिलेत मी. पापड? हो. पापड कशाला दिले तू? का? मागच्या टायमाला किती लोचा झाला होता पापडामुळे. आता काय झालं? अरे 8व्या मजल्यावरती मी चोरी करायला गेलो तेव्हा मला 8व्या. तेव्हा मला आठवलं की डबाच खायचा राहून गेला. अरे बापरे. मग मी काय केलं, पलंगाच्या बाजूला असा डबा धरून बसलो. आणि मग असा डबा खोलून कच्चा 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 खाल्ला आणि शेवटी मग असा पापड काढला आणि असा खाल्ला. पण त्या आवाजाने घरातली म्हातारी जागी झाली. अरे भरल्या चोरीतनं मला उठवलं त्या पापडानं. बरं बरं ठीक आहे, मी काय करते, मी त्या पापडावर कांदा ठेवते, आपोआप नरम होईल. त्या कांद्यानं केवढा वांदा केला होता माझा. आता कांद्याने काय वांदा केला? त्या अयंगारच्या घरी गेलो होतो घरफोडी करायला. असा कांदा खाऊन गेलो होतो. त्या अयंगारच्या 7 पिढ्यात कुणी कांदा बघितलेला पण नव्हता. त्याच्या घरात असं घुसलो आणि कांद्याचा असा भाका 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 वास सुटला ना. सगळी अयंगारची फॅमिली उठली आणि माझ्या अंगावर तुटली. माझ्या अयंगावर एवढी पडली, सुजवून ठेवला पार मला असा. बरं बरं ठीक आहे, आजची रात्र खपून घे ना. उद्या मस्तपैकी मी मटण करून देईन. आईला तू बायको आहेस का शत्रू आहेस माझी? आ, विचार काय करतो तू? बायको आहे. मग शत्रू सारखी काय वागते? आता काय केलं मी? मटण कशाला देतो तू उद्या मला? कसं आहे, उद्या मी आणि कल्या शाकाहारी मोहल्ल्यात चालल्या. मी आणि कल्या शाकाहारी मोहल्ल्यात चाललोय ना चोरी करायला. मग त्या लोकांच्या तिजोरीची चावी कुठं असते? कुठे असते? असं जानव्याला बांधलेली असते, नाही तर देवघराच्या खाली असते. हो. आता मटण खाऊन देवाला हात घालायचा म्हणजे. नाही. मग तू एक काम कर, अंड दे. लाजू नको, डब्यात अंड दे, डब्यात. अंड बरं चालतं शाकाहारी लोकांना. नाही, कसं आहे, व्हेजिटेरियन लोक ना अंड्याला जास्त सिरियस घेत नाही. तुझ्या बरोबर बोलण्याच्या नादात ना रात्रीचे 2 वाजले. तर आता काही उपयोग नाही चोरीला जाऊन. काय झालं? अरे रात्री 2 ते 4चा टायमिंग आहे ना, तो म्हाताऱ्या कोताऱ्यांचा बाथरूमचा टायमिंग आहे. त्यातनं एखादा डायबिटीस वाला असला ना तर दर 10 मिनिटाला उठतो तिच्या आईला. अगदी टाइम टेबल पाठ करून ठेवलाय माझ्या चोराने. अभ्यास आहे माझा. मग चोरी म्हणजे काय साधा काम नाही. केवढा अभ्यास लागतो मानवी सवयींचा. चल आता मी जातो पटकन. पण मी काय म्हणते, येताना जरा 4 चिंचा, 3 आवळे, 2 कैऱ्या, नंतर 1 कोकम तरी घेऊन या ना. आता मध्यरात्री तुझा बाप वाटेवर चिंचा आवळ्याचे वाटे लावून बसलाय का? 2 रुपये वाटा, 4 रुपये वाटा. आम्ही नाही जा, मला काही कळतच नाही गडे. काय कळत? थोड्या दिवसात की नाही चोर पावलांनी एक चोर येणार आहे आपल्या घरात. त्याच्या आईला कोणाचे दिवस भरले? दिवस भरले नाही, दिवस गेले. कुठं गेले? कुठं ते दिवस माझे हे झुलायचे, चोरट्या पावलांनी चालायचे. अहो थोडक्यात तुम्ही थोड्याच दिवसात ना चोर बाप आणि मी चोराई होणार आहे. मी बाप होणार आहे? नाही म्हणजे मी सुद्धा आई होणार आहे असं म्हणायचंय. मी माझ्या बाळाबद्दल ना खूप खूप स्वप्न रंगवली आहेत. आपल्या बाळासाठी की नाही कुशनची मऊ गादी आणणार आहे. चोरली? आणि चोरान हवं वाचायला. चोरला? गर्भचोर संस्काराची चिडी हवी आहे मला. ती पण चोरली? हे कुठून चोरायचं? आपल्या बाळाने बघितलं आपलं बोलणं कसं चोरून ऐकलं ते. आले मजा तुला. मम्मी पप्पांचं बोलणं तोले नाही ऐकतं का? दुधी धावतं का? पोत तोले माझे तर काय काय कोण लँग्वेज आहे आमची? आपलं बाळ ना खूप खूप छान असणार आहे. त्याच्या हेल्थची काळजी मी घेईन आणि वेल्थ कशी कमवायची याचे धडे तुम्ही द्यायचे. आणि त्याची वेल्थ आहे ना कॉमन नसणार आहे. त्याचा सगळा पैसा नाही परदेशी बँकेत ठेवूया आपण. आपण आपल्या बाळाला मोठा चोर बनवूया. नाही, आपण आपल्या बाळाला चोर नाही बनवायचा. पण का? माझा बाप चोर होता म्हणून मी चोर झालो. चोरी करताना पकडला गेलो तेव्हा लोकांनी माझ्या हातावर लिहिलं. काय? आता वाच. मेरा बाप चोर है. आय
आयचं काय आईचं माहित नाही म्हणूनच मी ठरवलं माझ्या पोराला मी या अशा चोऱ्या करायला नाही शिकवणार. अहो पण मग काय करायचं काय ठरवलं तुम्ही आपल्या बाळाचं? त्याला मी एका जागेवर बसून चोरी कशी करायची ते शिकवणार. ते कसं शक्य आहे? त्याला मी मोठा नेता करणार. नेता हा म्हणजे देशाला पुढे नेता नेता देशाची संपत्ती त्याला येईल नेता. आणि तो एखाद्या जर का घोटाळ्यात अडकला तर पोलिसांना नाही येणार त्याला नेता. असा बनवणार मी नेता. वा कुशल चोर आणि हेमांगी चोरणी. बघूयात कसा वाटलाय हा परफॉर्मन्स, पण त्याआधी बघूयात परीक्षकांना कसा वाटलाय आणि ते किती गुण देणार आहेत. 8 गुण दिलेले आहेत त्यांनी. रेणुकाताई, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मला दोघांचंही काम खूप आवडलं. मध्ये मध्ये मला वाटतं पंचेस थोडे आज कमी पडले. मला वाटतं ऍक्ट खूप चांगला जो वाटला तो शेवट त्याचा खूप चांगला होता. लिखित पण परफॉर्मन्स वाईज तुम्ही दोघांनी खूप चांगलं काम केलं. व्हेरी गुड, कीप इट अप. निर्मितीताई, टायमिंग खूप छान होतं पण थोडेसे पंचेस कमी होते त्यामुळे ते तेवढं वर्क नाही झालं ऍक्ट तुमचा. बाकी तुम्ही दोघांनी खूप छान काम केले, चांगला झाला ऍक्ट. वा. आणि आता बघूयात किती गुण देत आहेत रेणुकाताई. 9 गुण. मागच्या वेळचे 30, आत्ताचे 17, 47 गुण. आणि उद्याच्या एलिमिनेशन साठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज जोरदार टाळ्या. तर फुबाई पूजा या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. आणि अर्थातच तिकडे पायलट मी असणार आहे, त्यामुळे त्यांनी ऑलरेडी टेन्शन घेतलेलं आहे. बघूयात आता कोण कोण तयार होतं यायला माझ्या बरोबर. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फुबाई फू. दोन फोल एक हाफ. ताईच्या सेक्रेटरीयात ताईची पण नाही केली डेव्हलपमेंट. एवढे बिल्डर आले होते. हो पण त्यातला एकही योग्य नव्हता. हो पण आपला खुराडा सोडून आपल्याला 1 BHK फ्लॅट देत होता. शिवाय संडास बाथरूम आपल्याच घरात. अरे देवा, संडास बाथरूम आपल्याच घरात. बरं झालं फ्लॅट घेतला नाही तू, नाहीतर सगळे चाळकरी सकाळी सकाळी आले असते आपल्या दारात. फुबाई पूजा आमच्या एअरपोर्ट वरती तुमच्या सगळ्यांचं ब्रेक नंतर मनापासून स्वागत. दहीहंडी म्हटलं की गोविंदांची लगबग सुरू होते. तर असाच एक गोविंदा चाललाय आता दहीहंडी फोडायला. बघूयात त्याच्या घरचे त्याला सोडतायत का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी रे. ओ बाबूराव चिंगम. आलो, मी बाबूराव बोलतोय. आलो, मी बाबूराव बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. अरे मी बाबूराव बोलतोय. बाबूराव. नमस्कार. नमस्कार. मी बाबूराव चिंगम. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. अरे कारट्या, कुठे गेला? ए बाबूराव. ए तुझा बाप बाबूराव. अरे कारट्या, मी तुझा बाप आहे, बाप. राजू बाबूराव चिंगम असं नाव लावतोस ना, राजूला चिंगम चिकटल्यानंतर जो उरतो ना तो बाबूराव मी. क्या बात है. आता बाजूला वा जरा. काय झालं, काय शोधतोय? माझं मोर पीस मिळत नाहीये ते शोधतोय. काय मोरपीस? हा. मोरपीस कशाला? ते लावून नाचायचंय. ए तुझ्या घरात अरे ना. कारट्या, एकच मोरपीस लावणार आहेस ना? नाही मग अख्खा मोर घेऊन नाचू. कारट्या, वाईट दिसेल. कोण मी? मोर. तुम्हाला मोर महत्वाचा आहे का तुमच्या समोरचा महत्वाचा आहे? अरे कारट्या, तू समोरचा माझा एकुलता एक मुलगा आहेस रे. तूच माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. हे बघ आता वय उतरत चाललंय, जरा नोकरी धंदा शोध आणि कुठेतरी सेटल हो. 1000 रुपये हा, आपली पहिली कमाई. कुठनं कमवलेस? 51,000ची दहीहंडी फोडली, आपल्या वाट्याला 1000 आले. अरे ह्या थराला गेलास तू? पैशासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो. दहीहंडीच्या पहिल्या वेळी आपण पहिल्या थराला होतो, मग दुसऱ्या थराला, मग तिसऱ्या थराला, मग ग्राउंडला. का? का काय खालचं थरराट असतील तर वरच्यांचा थरथराट नाही होणार. अरे कारट्या, ए बाबूराव. हे तुझा बाप बाबूराव.
अरे कार्ट्या, तुम्ही दारू पिऊन दहीहंडीचे थर लावता? का तुम्ही नाही पित? आम्ही ओकेजनली पितो. आम्ही ओके पर्यंत पितो. म्हणजे दिवाळी, दसरा, हॅपी बर्थडे, दहीहंडी, गणपती असं सगळं फेस्टिवल टू फेस्टिवल असतं. काय बोलतोस तू रे? जाऊ दे, तुम्हाला काय करणार दहीहंडीचं थ्रिल? का आम्हाला का नाही करणार? आम्ही पण दहीहंडी फोडली होती. कधी? बांधताना. बांधताना दहीहंडी फोडतात का? अरे दहीहंडी आम्ही अशी बांधायचो अशी, आणि आम्ही दहीहंडी ना उत्सव म्हणून साजरा करायचो. अशी दहीहंडी बांधली की खाली आम्ही नाचायचो. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. बाबू, ए तुझा बाप बाबूराव. ए तुझा बाप. काय बोलतो तू? बघ ती अशी दहीहंडी आम्ही अशी सजवली ना की खाली आम्ही नाचायचो, गाणी गायचो, मस्त धमाल करायचो, आणि थकलो की दहीहंडी ती फोडून टाकायचो. 2 थर लावून. 2 थराची दहीहंडी. मग थर कशाला लावायचा? सुलावर चढून पण फोडता आली असती. टपाक. अरे काय, दहीहंडी फोडण्यापेक्षा माणसं जोडण्यासाठी आम्ही उत्सव साजरे करायचो. तुमची कसली ती चिरकुट दहीहंडी 2 थराची, आमची 7-8 थराची दहीहंडी. अरे 10, 15, 25, 30, 35 लाखाच्या बक्षीस आमची स्पर्धा असते. अरे मला 1, 2, 3, 4 चिंगम चाळीची पोरं हुशार. ए वाजव. नाचतोच काय? अरे असं रस्त्यावर नाचण्यापेक्षा कुठेतरी नोकरी धंदा शोध रे, स्वतःची डेव्हलपमेंट कर. तुम्ही केली का स्वतःची डेव्हलपमेंट? चाळीच्या सेक्रेटरीत चाळीची पण नाही केली डेव्हलपमेंट. एवढे बिल्डर आले होते. हो पण त्यातला एकही योग्य नव्हता. हो पण आपला खुराडा सोडून आपल्याला 1 BHK फ्लॅट देत होता. शिवाय संडास बाथरूम आपल्याच घरात. अरे देवा, संडास बाथरूम आपल्याच घरात. बरं झालं फ्लॅट घेतला नाही तू, नाहीतर सगळे चाळकरी सकाळी सकाळी आले असते आपल्या दारात. अरे आपल्या घरात म्हणजे आपापल्या घरात. चाळीचा 40 मजल्यांचा टॉवर झाला ना तरी कॉमन संडास बाथरूम तुमच्या डोक्यातून जाणारच नाही. असू दे. याची रे काय, आयुष्यभर 2 थराची दहीहंडी लावली, 2 थराच्या घरात राहिले, खाली घर वर पोटमाळा. अरे आम्ही 7व्या 8व्या थरावरून दुनिया पाहिली रे. समोरच्या टॉवर मधला तो चकचकीत मार्बलचा फ्लॅट आपलं स्वप्न आहे. अरे राजू, अशी मोठी मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना आपले खालचे थर मजबूत असावे लागतात. हे जर थर असे डगमगले ना तर दहीहंडीच्या रशीला लटकावं लागेल त्या समोरच्या टॉवरच्या बाल्कनीत वाळत घातलेल्या पेजाम्यासारखं. क्या बात है फादर इंडिया, क्या फिल्मी डायलॉग मारा आपने. फिल्मी डायलॉग नाही, फिल्मी डायलॉग नाही, जीवनाचं सत्व आहे हे बघ, जीवन जगणं ही एक कला आहे. मग कलाकार कोट्यातनं तरी फ्लॅट मिळवा. अरे कलाकार म्हणून माझी नोंद शासन दरबारी नाहीये ना. जाऊ दे ना, मला भूक लागली खायला रे आता. आता का दहीहंडी फोडायला गेला होतास ना, तिथे नगरसेवकाने गिळायला काही दिलं नाही का? दिला 1-1 वडापाव. फक्त 1-1 वडापाव? हा हो, भाऊंना काय बोलायचं नाही. भाऊंचं तत्व आहे, ड्रायव्हर पगारावर, कार्यकर्ता वडापाव आहे. अरे तीच वडापावची गाडी लावली असतीस ना ह्या वर्षी तर धंदा तरी झाला असता थोडाफार. भांडवलासाठी पैसा मागितला होता. हा, काय केलं? एवढासा चेहरा केला. नाही कसं आहे, भांडवलाशिवाय सुद्धा मी तुला एक धंदा सुचवला होता. आयुष्यभर कधी आपण पेपर वाचला नाही, निदान तो पेपर लोकांच्या घरी टाकून तरी यायचा ना. का आपली काय लायकी आहे की नाही? 4-5 मधले जोडून पेपर टाकून यायचा. आई शपथ नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेऊन जायचं, थर लावायचे आणि प्रत्येक मधला पेपर टाकायचा. पहिला मधला, दुसरा मधला, तिसरा मधला. आई शपथ, एवढ्या वेळापासून खायला मागतोय, फालतूचं लेक्चर ऐकवताय. जाऊ दे, चल मी जाऊन आता चायनीजच खातो. अरे नको नको नको, हे बघ सणाच्या दिवशी चायनीज खाऊ नको. मी पुरणपोळी केली ती आणतो तुझ्यासाठी. काय नको, सकाळपासून एवढं फालतूचं लेक्चर झाडलं, आता कशाला पुरणपोळी देताय? काय नाही, आता 1, 2, 3, 4, 5 लाख रुपये 25 हंड्या फोडून आणतो ना, आणि नंतर तुमच्या घरातलं खातो. अरे पैशासाठी तुम्ही दिलं नाही ना तर मी काय मरणार नाही. आलो आलो अरे 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 राजू ऐक ना, हे बघ, अरे मी पुरणपोळी आणतो. राजू 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 गेला. गेल्या वर्षी दहीहंडीच्या सगळ्यात वरच्या थरावरून पडून माझा राजू मेला. उत्सव साजरे करा, स्पर्धा नको. जो
जोरदार टाळ्या या जोडीसाठी. खरंच फार महत्वाचा थॉट तुम्ही सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत. किती गुण देणार? 7 गुण. रेणुकाताई. तुमच्या ऍक्ट मधला शेवटचा मेसेज मला खरंच खूप आवडला, पण मला वाटतं की त्या मेसेज पर्यंत पोचण्यासाठी जो ऍक्ट लिहिला होता किंवा ज्या पद्धतीने थोडा परफॉर्म केलाही होता तो तेवढा विनोदी नाही वाटला. म्हणजे कुठेतरी एक सपकता वाटली त्याच्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही दोघं इतके फॅन्टॅस्टिक कलाकार आहात, तर यू कॅन डू मच मच बेटर देन दिस. आणि आय एम शुअर की पुढच्या आठवड्यात तुम्ही खूप चांगलं कराल. थँक्यू. निर्मितीताई. नाही नाही, मला असे नाही बघायचे तुमचे ऍक्ट. चांगले चांगले ऍक्ट बघायचे आहेत. हा नाही जमला, पुढच्या वेळेस चांगलं करा. नक्की. ऑल द बेस्ट. रेणुकाताई किती गुण देणार तुम्ही? 8 गुण. आधीचे 28, आत्ताचे 15, 43 गुण. आणि उद्या आहे एलिमिनेशन. तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज जोरदार टाळ्या. तर या भागातली सिंहासनाधीश जोडी तर आपल्याला मिळाली आहे आणि आज त्यांना कुणीही चॅलेंज केलेलं नाहीये. त्यामुळे आता काय होणार? उरलेल्या 2 जोड्यांमध्ये होणार लढत बाकड्यासाठी. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 पोल 1 हाफ. काल मी स्कूल मधून येत होतो आजोबांबरोबर बसमधून, तर समोर माझी आजी आली आणि मी मग त्याला म्हटलं आजींना की आजी आजी बसा माझ्या जागेवर, मी उठतो, मी उभा राहतो तुमच्यासाठी. तर ती आजी भडकली आणि खाडकन माझ्या कानाखाली वाजवली. मी म्हटलं बापरे का, काय झालं, कुठे बसला होतास? आजोबांच्या मांडीवर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 पोल 1 हाफ. आणि आता ज्या 2 जोड्यांना आज कमी गुण आहेत त्या दोनही जोड्यांना मी इकडे बोलावणार आहे. अतुल तोडणकर, अदिती सारंगधर आणि कुशल बद्रिके, हेमांगी कवी. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? अदिती, तुम्ही बसू शकता. आणि तुमच्यापैकी चोर पावलांनी पळून गेले ते चोर. आता आपण एलिमिनेशनच्या जवळ आहोत, त्यामुळे विचार करायला वेगळी वेळ तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे पहिला मान तुमचा. एक दिवशी पुतणा माझ्या घरी आल्या आणि मी त्याला म्हटलं की त्याला शिकवू लागले की बाबा खोटं कधी बोलू नये, म्हाताऱ्या कोताऱ्यांना मदत करावी, रोड क्रॉस करता येत नाही पटकन त्यांना रोड क्रॉस करू द्यायचा, किंवा मग बस ट्रेनमध्ये खूप गर्दी असते तर आपली जागा त्यांना बसायला द्यायची. त्याच्यावर तो माझा पुतळा खूप चिडला, तर का पण सांगते काकू तुम्हाला, माझ्या आईने पण मला असंच शिकवलं आणि काल मी मार खाऊन आलो. म्हटलं बापरे काय झालं? तो काल मी स्कूल मधून येत होतो आजोबांबरोबर बसमधून, तर समोर माझी आजी आली आणि मी मग त्याला म्हटलं आजींना की आजी आजी बसा माझ्या जागेवर, मी उठतो, मी उभा राहतो तुमच्यासाठी. तर ती आजी भडकली आणि खाडकन माझ्या कानाखाली वाजवली. म्हटलं बापरे का, काय झालं, कुठे बसला होतास? आजोबांच्या मांडीवर. राजू नावाचा मुलगा असतो, तो मे महिन्याच्या सुट्टीत पॅडी नावाचा कुत्रा आणतो आणि प्रेमाने त्याशी खेळतो, मजा मस्ती, त्यांची दोस्ती जमते मस्त. मे महिन्याची सुट्टी संपते, राजूची शाळा सुरू होते. पहिल्या दिवशी तो शाळेत जातो, त्याच्या मागोमाग पॅडी जातो आणि पॅडी गाडी खाली येऊन मरतो. आईला टेन्शन येतं, आता राजूला कसं सांगायचं पॅडी गेला म्हणून. राजू शाळेतून घरी येतो, आईला विचारतो आई पॅडी कुठे गेला? आई म्हणते अरे पॅडी गेला. तो म्हणतो अच्छा ठीक आहे. तो जातो खेळायला, परत येतो दुपारी, जेवतो वगैरे, म्हणतो आई पॅडी कुठे गेला? आई म्हणते अरे बाळा आपला पॅडी गाडी खाली येऊन गेला. तो म्हणतो अच्छा ठीक आहे असं म्हणून परत जातो, परत खेळतो, अभ्यास करतो आणि परत रात्री आईकडे येतो, आई सांग ना पॅडी कुठे गेला? ती म्हणाली अरे बाळा मी तुला सकाळी सांगितलं, दुपारी पण सांगितलं, आपला पॅडी गेला, देवाघरी गेला. तर राजू जोर जोरात रडायला लागतो, भोकाड पसरतो, आई तुम्हाला नाही सांगितलं, मला नाही. खूप 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 रडायला लागतो. आई म्हणते अरे बाळा मी तुला सकाळपासून 2दा सांगितलं, पॅडी गेला, पॅडी मरून गेला, देवबाप्पाकडे गेला, तेव्हा तू काहीच नाही बोलला. तर त्यावरती राजू म्हणतो तेव्हा मला वाटलं तू डॅडी बद्दल बोलत होती. दोघींनीही आपापले परफॉर्मन्सेस दिलेले आहेत आणि आता निर्णय आहे परीक्षकांच्या हातात की कोण असणार आजची बाकडाधीश जोडी.
2 जोड्यांची गाठभेट करून देणारा प्रेम गुरु. प्रेम गुरु तुमच्या बाबांनी मला पाठवलंय तुम्हाला प्रेमाचा धडा द्यायला. द्या ना. काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे का? आधी मला कळायला पाहिजे ना तुम्हाला कसा मुलगा हवा. मला ना गोरा गोरा पान गोंडस 8 पाऊंडाचा. निकाल तयार आहे. रेणुकाताई, जिला मी हा ससा देईन ती बाकडाजी होणार नाही. तर कॉमेडीचा असा धमाल प्रवास घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू 2 गोल 1 हाफ. फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला उतारी. मंडप घाला उतारी. एक तर मंडप वर कर नाही तर तू खाली जा.